नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेर B.Ed द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी मी शीतल सचिन गीते आज मी तुम्हाला भूगोल हा विषय शिकवणार आहे. भूगोल या विषयामध्ये मानवी व्यवसाय हा घटक आज तुम्ही अभ्यासणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या प्राथमिक गरजा कोणकोणत्या आहेत? मानवाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. तसेच आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी माणूस काय करत असतो? सतत धडपड करत असतो, सतत प्रयत्न करत असतो आणि आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करत असतो. त्यासाठी विविध प्रकारचे व्यवसाय करतो. आपण आपलेच बघा ना, आपल्याच वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक काही ना काही कामे करत आहेत, काही ना काही कामे करत असतात आणि पैसा मिळवत असतात. जसं गाई, म्हैस, शेळी हे प्राणी आहेत, काहींच्या घरी आहेत बघा. गाई, म्हैस, शेळी हे पाळीव प्राणी पाळतात. ते का पाळतात? त्यांच्यापासून आपल्याला काय भेटतं? दूध भेटतं, हो की नाही? शेती करताना शेत जमिनीची मशागत करणे, बी बियाणे पेरणे, खत पाणी घालणे या सर्व गोष्टी शेतकरी करत असतो. या फरकाचा आधारे मानवी व्यवसायाचे काय केलेले आहे? विविध प्रकारात वर्गीकरण केले आहे. म्हणजेच मानवी व्यवसायांचे काय केले आहे? वर्गीकरण केलेले आहे. याचीच माहिती या पाठात आज आपण अभ्यासणार आहोत. पाठाचं नाव आहे मानवी व्यवसाय. त्यातील आज आपण मानवी व्यवसायाचे प्रकार अभ्यासणार आहोत. मानवी व्यवसायाचे प्रकार किती आहेत? 4. किती प्रकार आहेत? 4. मानवी व्यवसायाचे 4 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. पहिला आहे प्राथमिक व्यवसाय, दुसरा आहे द्वितीयक व्यवसाय, तिसरा आहे तृतीयक व्यवसाय आणि चौथा आहे चतुर्थक व्यवसाय. म्हणजे अशा 4 प्रकारात मानवी व्यवसायांचे काय केले आहे? वर्गीकरण केले आहे. त्यातील पहिला घटक आज आपण अभ्यासणार आहोत, प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय म्हणजे निसर्गावर आधारित व्यवसायांना काय म्हणतात? प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. जे व्यवसाय निसर्गावर म्हणजे निसर्गाच्या घटकांवर आधारित असतात अशा व्यवसायांना काय म्हणतात? प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणी सांगू शकेल का कोणकोणते प्राथमिक व्यवसाय असू शकतात? व्हेरी गुड, अगदी बरोबर. प्राथमिक व्यवसायांमध्ये पशुपालन, मासेमारी, दुग्ध व्यवसाय हे काय आहे? प्राथमिक व्यवसायाची काय आहे? उदाहरणे आहे. पशुपालन, मासेमारी आणि दुग्ध व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. कशावर अवलंबून असतात प्राथमिक व्यवसाय? पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात, निसर्गातील घटकांवर अवलंबून असतात. प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काहीही त्यांच्या मूळ रूपात बदल करून वापरतो. बघा, प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादने, काही घटक आपण जसे आहेत तसे वापरतो, तर काही घटकांचा आपण काय करतो? मूळ रूपात थोडासा बदल करतो आणि मग तो वापरतो. बघा, चित्राचे निरीक्षण करा. चित्रामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला? येस, एक माणूस काय करतोय? गुरांना चारा घालतोय. दुसऱ्या चित्रामध्ये दिसतंय काय करते? गाईचं दूध काढतं. आणि तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय? दूध कुठे? दूध डेअरीमध्ये. म्हणजे पाळीव प्राण्यांचा उपयोग म्हणजे प्राथमिक व्यवसाय कोणकोणते? पशुपालन, मासेमारी, दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायामध्ये शेळी आणि गाई काय देते आपल्याला? दूध देते. म्हैस दूध देते. ते दूध काढल्यानंतर कुठे जातं? ते डेअरीमध्ये जातं. म्हणजे प्राथमिक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसाय हा येतो. उदाहरणार्थ दूध डेअरीमध्ये आणून त्यावर काय केली जाते? प्रक्रिया केली जाते. वेगवेगळी प्रक्रिया केली जाते आणि त्या दुधापासून वेगवेगळी उत्पादन प्रक्रिया केली जाते. म्हणजेच निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर प्रक्रिया करून त्यांच्यापासून वेगवेगळ्या पदार्थांची काय केली जाते? निर्मिती केली जाते. हे पदार्थ जास्त टिकाऊ असतात. त्याच्या गुणवत्ता देखील काय असते? त्यामुळे वाढलेली असते. म्हणजे दुधावर प्रक्रिया केल्यानंतर त्याची गुणवत्ता काय वाढते? आणि वाढते. दूध जास्त काळ टिकू शकत नाही, पण दुधावर प्रक्रिया करून त्याच्यापासून विविध पदार्थ जर बनवले तर हे पदार्थ काय होतात? जास्त दिवस टिकतात, जास्त टिकाऊ असतात, त्यांची गुणवत्ता देखील वाढते.
त्यामुळे त्याच्या किमतीही जास्त असतात. दुधापेक्षा बघा, दुधापासून बनवलेल्या वस्तूंची किंमत ही काय आहे, जास्त आहे. उदाहरणार्थ, दुधापासून कोणकोणत्या वस्तू आपण बनवतो? कोण सांगतं? दुधापासून आपण कोणकोणत्या वस्तू बनवू शकतो? अगदी बरोबर, दुधापासून आपण श्रीखंड बनवू शकतो, लोणी बनवू शकतो, चीज, दुधाची पावडर तयार करू शकतो, दुधाची पावडर बनवू शकतो. म्हणजे श्रीखंड, लोणी, चीज, पेढे, दूध पावडर हे काय बनवतात? दुधावर काय करून? प्रक्रिया करून, मीन्स दुधापासून प्रक्रिया करून त्याच्यापासून हे पदार्थ बनवले जातात आणि हे पदार्थ टिकायला जास्त दिवस टिकतात. तसं दूध जास्त दिवस टिकत नाही. अशा प्रक्रिया करण्याला काय म्हणतात? उद्योग असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही घटकावर, कोणत्याही उत्पन्नावर प्रक्रिया केली जाते, ती प्रक्रिया करण्याच्या घटकाला काय म्हणतात? उद्योग असे म्हणतात. उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात. उद्योग कशावर अवलंबून असतात? हे कच्च्या मालावर. कच्चा माल कोणता आहे? उदाहरणार्थ आपण दूध घेतलं, दूध हा कच्चा माल आहे आणि दुधावर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यापासून श्रीखंड, लोणी, पेढे, दुधाची पावडर, चीज हे बनवतात. हे काय आहे? पनीर बनवतात. हे काय आहे? दुधावर प्रक्रिया करून घटक बनवतात. म्हणजे दुधावर प्रक्रिया करून त्याच्यापासून टिकाऊ पदार्थ बनवला जातो. अशा पदार्थांना म्हणजे अशा प्रक्रिया करण्याच्या घटकाला काय म्हणतात? उद्योग असे म्हणतात. उद्योग हे कच्च्या मालावर अवलंबून असतात. या प्रक्रियेमध्ये कच्च्या मालापासून जास्त पक्का माल तयार करता येतो. म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे उद्योग या प्रक्रियेमध्ये कच्च्या मालापासून आपण काय करतो? जास्त टिकाऊ पक्का माल तयार करू शकतो. जसं आपण म्हणतो दुधावर प्रक्रिया करून दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. त्यावर काय केले जाते? प्रक्रिया केली जातात आणि टिकाऊ पदार्थ तयार केला जातो. पुढे बघा, आता आपण दुसरा घटक अभ्यासणार आहोत, द्वितीयक घटक. पहिला घटक कोणता आहे? प्राथमिक व्यवसाय आणि दुसरा आहे द्वितीयक व्यवसाय. सगळ्यांनी व्याख्या बघायची. द्वितीयक व्यवसाय, उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गाकडून येतो. उद्योगांना जो कच्चा माल पुरवला जातो तो कुठून येतो? निसर्गाकडून येतो. निसर्गाकडून कच्चा माल पुरवला जातो म्हणजे प्राथमिक व्यवसायातून येतो. म्हणजे प्राथमिक व्यवसायात कोणकोणते घटक येतात? उदाहरणार्थ काय? पशुपालन, पशु व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि मासेमारी, म्हणजे हे प्राथमिक व्यवसाय आहे. प्राथमिक व्यवसायातून येतो. उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गाकडून येतो म्हणजे प्राथमिक व्यवसायाकडून येतात. हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात. म्हणून अशा व्यवसायांना काय म्हणतात? द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. प्राथमिक व्यवसायावर द्वितीयक व्यवसाय हे कशावर अवलंबून असतात? प्राथमिक व्यवसायावर. जे प्राथमिक व्यवसाय आहे त्याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल बहुतेक वेळा निसर्गाकडून येतो म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून येतो. हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात आणि म्हणून अशा व्यवसायांना काय म्हणतात? प्राथमिक व्यवसाय असे आपण म्हणतो. म्हणजे प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात. चित्रामध्ये बघा, दुधावर प्रक्रिया खालच्या चित्रामध्ये बघा, पहिल्या चित्रामध्ये बघा. पहिल्या चित्रामध्ये काय होतं आहे? दुधाची वाहतूक होते आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय दिसते? दुसऱ्या चित्रामध्ये दुधावर प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया करून तो घटक उत्पादनासाठी तयार केला जातो. ओके नाही? पहिल्या याच्यामध्ये दूध डेअरीमध्ये आणले म्हणजे वाहतुकीची प्रक्रिया आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये दुधावर प्रक्रिया केली जाते आणि ते मार्केटमध्ये आणले जातात. प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ बनवून ते मार्केट्समध्ये विकण्यासाठी आणले जातात. आता पुढचा घटक आहे तृतीयक व्यवसाय. आपण पाहिला प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि आता आपण पाहणार आहोत तृतीयक व्यवसाय. तिसरा घटक आहे तृतीयक व्यवसाय. दुधाचे संकलन आणि विक्री होताना, दुधाची वाहतूक होताना आणि दुग्धजन्य पदार्थाची विक्री होताना पाहावयास मिळते. बघा, दुधाचे संकलन आणि विक्री होताना, दुधाची वाहतूक होताना आणि दुग्धजन्य पदार्थाची विक्री होताना आपण बघतो.
या सर्व कृती प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायातील उत्पादनाशी निगडित असतात. या सगळ्या घटक कशाशी निगडित असतात? प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसायातील उत्पादनाशी निगडित असतात. बहुतेक वेळा हे व्यवसाय या दोन्ही व्यवसायांना पूरक सेवा देण्याचे काम करतात. अशा व्यवसायांना आपण काय म्हणतो? तृतीयक व्यवसाय असे म्हणतो. तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय या घटकांवर अवलंबून असतात आणि त्यापासून तृतीयक व्यवसाय आपण करतो. हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असतात. तृतीयक व्यवसाय हे कोणकोणत्या व्यवसायांना पूरक असतात? प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायांना पूरक असतात. या व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात. बघा इथे तृतीयक व्यवसायांना काय म्हणतात? तृतीयक व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात. सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे हे वाक्य. रिकाम्या जागांना येऊ शकतं हे वाक्य. तृतीयक कोणत्या व्यवसायांना सेवा व्यवसाय असे म्हणतात? तृतीयक व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात, ज्यामध्ये मालाची वाहतूक केली जाते, मालाची चढउतार केली जाते आणि मालाची विक्री केली जाते. या सगळ्या बाबींचा तृतीयक व्यवसायामध्ये काय होतो? समन्वय होतोय. ओके, ज्यामध्ये मालाची वाहतूक, मालाची चढउतार, मालाची विक्री या तृतीयक व्यवसायामध्ये केली जाते. पुढचा घटक आपण अभ्यासणार आहोत चतुर्थक व्यवसाय. चौथा घटक कोणता आहे व्यवसायाचा? चतुर्थक व्यवसाय. पदार्थ तपासताना व्यक्ती पदार्थाची गुणवत्ता तपासतो. कोणताही पदार्थ, कोणताही घटक, कोणताही पदार्थ तपासत असताना त्या व्यक्ती काय करतो? त्या पदार्थाची गुणवत्ता, त्या पदार्थाची क्वालिटी चेक करत असतो, क्वालिटी बघत असतो. हा पदार्थ किती दिवस टिकेल किंवा हा पदार्थ कसा आहे हे व्यक्ती तपासत असतो. हे काम करण्यासाठी व्यक्तीकडे विशिष्ट प्रावीण्य असणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे या गोष्टीची पारख नाही आहे किंवा या गोष्टी माहीत नाही आहे, तर तो व्यक्ती या गोष्टींची तपासणी करू शकतो का? गुणवत्ता तपासू शकतो का? नाही. ज्या व्यक्तीकडे अशा प्रकारची गुणवत्ता आहे असाच व्यक्ती पदार्थाची गुणवत्ता तपासतो. जो व्यक्ती अडाणी आहे त्या व्यक्तीला या पदार्थाची गुणवत्ता तपासता येणार नाही, हो की नाही? ज्या व्यक्तीला या गोष्टीची माहिती आहे, या गोष्टीचे ज्ञान आहे असाच व्यक्ती काय करू शकतो? पदार्थाची गुणवत्ता ही तपासू शकतो. ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. चतुर्थक व्यवसाय ही देखील एक प्रकारची काय आहे? सेवाच आहे. पदार्थ तपासताना व्यक्ती पदार्थाची गुणवत्ता तपासतो. हे काम करण्यासाठी व्यक्तीकडे विशिष्ट प्रावीण्य, व्यक्तीकडे विशिष्ट क्वालिटी, विशिष्ट गुणवत्ता असणे गरजेचे असते. परंतु ही तृतीयक व्यवसायाप्रमाणे सर्वसामान्य सेवा नाही. हे बघा, चतुर्थक व्यवसाय ही सर्वसामान्य सेवा नाही, बाकीच्या व्यवसायांसारखी सर्वसामान्य सेवा नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. सर्व सेवा व्यवसाय हे प्राथमिक किंवा द्वितीय व्यवसाय अशी थेट संबंधित असतातच असे नाही. बघा, सगळेच व्यवसाय बहुतेक असे व्यवसाय आहे जे प्राथमिक व्यवसायावरही अवलंबून असतात आणि द्वितीय व्यवसायांवरही अवलंबून नसतात. त्याचा थेट संबंध येतो का कोणत्या घटकाशी? नाही, त्याचा कोणताही संबंध येत नाही. प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायाशी संबंध येत नाही. उदाहरणार्थ ड्रायव्हर झालं, पोलीस, टपाल, धारवाला सेवा, टपाल सेवा हे बघा, हे सर्व प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयक या तिन्ही व्यवसायावर अवलंबून नसतात. ड्रायव्हर हा काय आहे? चतुर्थक व्यवसायातील प्रकार आहे. तो त्याच्याकडे कोणतीही प्राथमिक व्यवसाय नसतो, द्वितीय व्यवसायातील काही गोष्टी नसतात आणि तृतीय व्यवसायातील काही गोष्टी नसतात. तसेच धारवाला, पोलीस, टपाल सेवा इत्यादी या सर्व सेवा या प्राथमिक आणि द्वितीय घटकाशी अवलंबून नाही. चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. चित्रामध्ये काय दिसतं? पहिल्यांदा ऊसाचं शेत दिसतंय. दुसऱ्या चित्रामध्ये बघा, ऊसाची तोडणी केली जाते. पहिल्या चित्रामध्ये ऊसाचे शेत दिसते, दुसऱ्या चित्रामध्ये ऊसाची तोडणी केलेली आहे. तिसऱ्या चित्रामध्ये काय केलेलं आहे? ऊसाची वाहतूक केलेली आहे. चौथ्या चित्रामध्ये ऊस कारखान्यात जमा केलेला आहे. पाचव्या चित्रामध्ये काय दिसतंय? ऊस कारखान्यात नेऊन काय केले जाते? ऊसावर प्रक्रिया केली जाते, हो की नाही? ऊसावर प्रक्रिया केली, नंतर ऊसाची
काय केले जाते, वजन केले जाते, ऊसाची प्रक्रिया केली जाते, त्याची तपासणी केली जाते, त्यानंतर ऊसावर रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि ऊसापासून काय बनतं, व्हेरी गुड, ऊसापासून काय बनतं, साखर बनवली जाते आणि या साखरेचे काय बनतात, साखरेपासून विविध घटक बनतात, पण साखरेचे काय बनवले जाते, साखरेचे उत्पादन केल्यानंतर त्याची प्रत तपासली जाते, त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि ती साखर कुठे नेली जाते, पोत्यात भरली जाते आणि त्याची वाहतूक, त्याची विक्रीसाठी वाहतूक केली जाते, म्हणजे ती पोत्यात भरून त्याची वाहतूक केली जाते, म्हणजे साखरेची विक्री दुकानदारांना विकण्यासाठी केली जाते. पहिल्यांदा ऊस शेतात तयार केला जातो, त्याची तोडणी केली जाते, त्यानंतर त्याची वाहतूक केली जाते. वाहतूक करताना ऊस कुठे नेला जातो, कारखान्यात जमा केलं जातं. कारखान्यात यंत्रांची तपासणी, ऊसाची तपासणी करून त्याची देखभाल केली जाते. त्यानंतर ऊसावर प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया करून साखरेचे उत्पादन तयार करतात आणि त्याची प्रत कशी आहे ते तपासतात आणि नंतर काय केलं जातं, साखर पोत्यात भरून त्याची वाहतूक केली जाते आणि नंतर सगळ्यात लास्टला आहे साखरेची विक्री केली जाते. अशा प्रकारे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थ हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे प्राथमिक व्यवसायावर द्वितीय व्यवसाय अवलंबून आहे, प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायावर तृतीय व्यवसाय अवलंबून आहे, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय या व्यवसायावर चतुर्थ व्यवसाय अवलंबून आहे. सगळ्यांना समजलं आता. अशा प्रकारे आज आपण काय अभ्यासले आहे, मानवी व्यवसायाचे वर्गीकरण हा घटक अभ्यासला आहे. मानवी व्यवसायाचे वर्गीकरण किती घटकामध्ये केलेले आहे, 4 घटकांमध्ये केलेले आहे. कोणकोणते 4 घटक आहे, प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि सगळ्यात शेवटचा आहे चतुर्थक व्यवसाय. सगळ्यांना समजलं प्राथमिक व्यवसायाचे वर्गीकरण कसे केले जाते. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्ही काय द्यायची आहे, उत्तरं द्यायची आहे. पहिला प्रश्न आहे, मानवी व्यवसायाचे किती प्रकार आहे व ते कोणते. कोण सांगतं या प्रश्नाचं उत्तर, व्हेरी गुड. मानवी व्यवसायाचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. कोणकोणते, प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय. ओके. दुसरा प्रश्न, प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय व ते कोणते. व्यवसाय प्राथमिक व्यवसायात येतात. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, निसर्गावर जे व्यवसाय अवलंबून असतात त्यांना काय आपण म्हणतो, प्राथमिक व्यवसाय असे म्हणतो. निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. कोणकोणते प्राथमिक व्यवसाय आहे, पशुपालन, मासेमारी, दुग्ध व्यवसाय हे काय आहे, प्राथमिक व्यवसायाची काय आहे, उदाहरणं आहे. तिसरा प्रश्न, उद्योग म्हणजे काय. कोण सांगतं उद्योग म्हणजे काय. व्हेरी गुड. उद्योग म्हणजे फॉर एक्झाम्पल दुधापासून श्रीखंड, लोणी, चीज व दूध पावडर तयार करतात. अशा प्रक्रिया करण्याला काय म्हणतात, उद्योग असे म्हणतात. म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याच्या घटकाला, प्रक्रिया करण्याला काय म्हणतात, उद्योग म्हणतात. उद्योग हे कशावर अवलंबून असतात, कच्च्या मालावर अवलंबून असतात. व्हेरी गुड. नाव चौथा प्रश्न क्रमांक 4, कोणते व्यवसाय प्राथमिक व द्वितीय व्यवसायाशी संबंधित नसतात. कोणते व्यवसाय प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायाशी संबंधित नसतात. व्हेरी गुड. ड्रायव्हर, धारवाला, पोलीस, टपाल सेवा हे व्यवसाय, हे सगळे व्यवसाय काय आहे, प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायाशी यांचा काहीही संबंध नसतो. म्हणून हे व्यवसाय भिन्न वेगळे व्यवसाय आहेत. धारवाला, ड्रायव्हर, पोलीस, टपाल सेवा हे कोणते व्यवसाय आहे, हे कोणतेही प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायाशी अवलंबून नसणारे घटक आहे. आता मी तुम्हाला काही रिकाम्या जागा भरायला लावणार आहे. ओके. सगळ्यांना समजलेलाच आहे पाठ. रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न आहे, निसर्गावर आधारित व्यवसायांना टिंब व्यवसाय असे म्हणतात. कोण सांगतं या प्रश्नाची रिकामी जागा, अचूक शब्द कोण सांगतं. येस, व्हेरी गुड. निसर्गावर आधारित व्यवसायांना कोणते व्यवसाय असे म्हणतात,
निसर्गावर आधारित व्यवसायांना आपण काय म्हणतो? प्राथमिक व्यवसाय असे म्हणतो. दुसरा प्रश्न, टिंब व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात. कोणत्या व्यवसायांना सेवा व्यवसाय असे म्हणतात? व्हेरी गुड. तृतीयक व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात. कोणत्या व्यवसायांना? तृतीयक, जे तृतीयक व्यवसाय आहेत त्यांना सेवा देणारे व्यवसाय असेही म्हणतात. तिसरा प्रश्न, कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर पक्क्या मालात करणे हे टिंब व्यवसायाशी निगडीत आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर पक्क्या मालात करणे हे कशाशी संबंधित आहे? गुड, अगदी बरोबर. हे कशाशी संबंधित आहे? उद्योगाशी संबंधित आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर पक्क्या मालात कधी करतो? उद्योगधंद्यांमध्ये, उद्योगामध्ये केले जाते. चौथा प्रश्न आहे, शेती, मासेमारी, पशुपालन हे टिंब व्यवसायाची उदाहरणे आहेत. शेती, पशुपालन, मासेमारी हे कशावर आधारित आहे? प्राथमिक व्यवसायावर आधारित आहे. हे तिन्ही घटक प्राथमिक व्यवसायाशी निगडीत आहेत, कारण हे सगळे तिन्ही घटक निसर्गावर अवलंबून आहे. म्हणून ही प्राथमिक घटकांची, प्राथमिक व्यवसायाची उदाहरणे आहेत. सगळ्यांनी स्वाध्याय आपल्या वहीत लिहून घ्यायचे. वही काढायची, वहीमध्ये स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे. आपल्या परिसरातील व्यवसायाला भेट देऊन तेथील प्रक्रिया जाणून घेऊन प्राथमिक व्यवसायाचे द्वितीयक व्यवसायात कसे रूपांतर केले जाते ते तुम्हाला काय करायचे? लिहायचे आहे. तुमच्या घराजवळ आजूबाजूला कोणकोणते व्यवसाय आहेत ते व्यवसाय बघायचे आहे. ते व्यवसाय बघून तेथे जाऊन त्याची प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे. आपल्या परिसरात जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाला भेट देऊन त्या प्राथमिक व्यवसायाचे द्वितीय व्यवसायात कसे रूपांतर करतात, प्राथमिक व्यवसायावर कशी प्रक्रिया केली जाते आणि त्याचे रूपांतर द्वितीय व्यवसायात कसे केले जाते हे तुम्हाला काय करायचं? तेथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन त्याचं काय लिहायचं आहे? सविस्तर वर्णन करायचं आहे. ओके, सगळ्यांना समजला आजचा होमवर्क? सगळ्यांनाच हा पाठ अभ्यास समजला असेल असे मी गृहीत धरते आणि आता इथे मी थांबते. सगळ्यांनी घरी अभ्यास करायचा आहे. ओके एव्हरीवन.